भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा आज जाहीर झाला। यातले 3 मुद्दे फार माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्यातला एक मुद्दा त्यांनी सांगितला की विरासत से विकास तक। जी भाजपा दिवस रात्र घराणेशाहीवर बोलते आणि स्वतः विरासत से विकास तक असा अजेंड्यामध्ये शब्द आणते, मुळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल 12 उमेदवार हे विरासतचेच सगळे धनी असणारे दिलेले आहेत। संपूर्ण भारताचा विचार करता 112 उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार भाजपाने दिलेले आहेत। त्यामुळे भाजपाला त्यावर बोलण्याचा यथकिंचितही अधिकार नाही। भाजपाने आजच्या जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताची पुन्हा एकदा घोषणा केली। ही इतकी हास्यास्पद वल्गना आहे की जितना बड़ा भ्रष्टाचार उतनी बड़ी बीजेपी में उसकी एंट्री, यही मोदी की गॅरंटी। ज्यांनी सगळ्याच भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात शरण दिलेली आहे ते भ्रष्टाचार मुक्तवर बोलणं हा सगळ्यात मोठा जोक आहे। भारतीय जनता पार्टीने आता नवे संकल्प करण्याच्या ऐवजी 2014 आणि 19ला केलेले संकल्प पूर्ण केलेले आहेत का ते जरा बघावेत। ज्या पद्धतीने त्यांनी दरवर्षी 2 करोड बेरोजगारांचा रोजगार, महागाई आम्ही कमी करू किंवा 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचं काय झालं। विशेषतः महाराष्ट्रातला आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे, इंदू मिलचं बाबासाहेबांचं स्मारक आणि समुद्रातलं शिवछत्रपतींचं स्मारक, यावर भाजपा काय विचार करणार आहे आणि ते सगळे वादे इरादे कुठे गेले यावर आधी त्यांनी बोलावं, मग महाराष्ट्रात तो त्यांचा जाहीरनामा घेऊन यावं। संभाव्य उमेदवार संजय देशमुख, नागेश पाटील, नाजुक ऐसी खरीद कर नहीं लोग तो ये जुआ फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। शिंदेमधून राजन विचारे, मुंबई उत्तर अर्थात ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा मानसिक आजारी असणाऱ्या लोकांना जास्त त्रास देऊ जाऊ नका। त्यांच्या नावाची नारायण भाऊ थोडे आजारी आहेत, त्यामुळे त्यांचं हे जे काही तापातलं बडबडणं आहे ते मी समजू शकते। आणि उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे। 2019ला मोदी यांच्या नावावरती मतं मागितली आणि नंतर काँग्रेस सोबत गेले आणि सोनिया गांधींसमोर ते मुजरा करतात असं त्यांचं म्हणणं। 10 वर्ष ज्या माणसाने सोनियाजीने आणि काँग्रेसच्या घरात धुनीभांडी केलेली आहे त्यांनी काही सांगावं आणि त्याच्यावर आपण काही बोलावं, मला वाटतं हे शान के खिलाफ आहे। बख्श दिया पुढे। परंतु असं वारंवार ते टीका करतात। नाही, मी म्हटलं ना ते जरा आजारी आहे, थोडंसं तापातलं बडबडणं आहे, समजू शकते मी, त्यांच्या आजारावर इलाज होईल। उद्धव ठाकरेंना जे मुख्यमंत्री केलं म्हणून ते तिकडे पळाले, मराठी माणसांशी गद्दारी केली। बरं आणि मग यांना मुख्यमंत्री केलं तरी हे गेले, ते काय होतं। पण असो, आजारी माणूस आहे, नाही बोलायचं।